Latent heat. Try this. हा, लेटेंट हीटचा अर्थ होतो अप्रकट उष्मा, म्हणजेच तो उष्णता असते, हीट आहे, पण ती आपल्याला दिसत नाही. हे ट्राय दिस तुम्हाला पुस्तकात कॅन्सल केलेलं आहे, पण ट्राय दिस जर तुम्हाला नाही ना समजलं तर पुढचं काहीच कळत नाही. म्हणून जे इम्पॉर्टंट पार्ट कॅन्सल जरी केले असेल तर ते आपण घेणार आहोत. Take a few pieces of ice in a glass beaker as shown above. Insert the bulb of a thermometer in ice and measure its temperature. बरं, सिंपल काय सांगितलं त्यांनी आपल्याला, एक बाउलमध्ये आईस घ्या, स्टँडच्या साहाय्याने त्याच्यामध्ये थर्मामीटर ठेवा. आता ऑफकोर्स आईसचं टेम्परेचर किती असतं? 0 डिग्री सेल्सिअस. थर्मामीटर तुम्हाला 0 डिग्री सेल्सिअसवर सेट होईल. पुढे बघा. Put the beaker on a stand and heat the ice using a burner. हां, हीट करायला. Record the temperature using a thermometer after every minute. तर हिटिंग सुरू केल्यानंतर प्रत्येक 1-1 मिनिटानंतर तुमच्या ह्या थर्मामीटरमध्ये काही टेम्परेचर वाढले का याकडे नीट ऑब्झर्वेशन करा. As the ice is heated, it starts melting. जसं जसं आपण हिटिंग वाढवू तसं तसं हा बर्फ मेल्ट होईल. Stir the mixture of ice and water. स्टर म्हणजे हलवा. Continue the heating even after ice starts melting. म्हणजे आईचं पूर्ण मेल्टिंग झालं तरी सुद्धा हीट देणं थांबू नका. Draw a graph of temperature versus time. मग या ठिकाणी हा ग्राफ, यामध्ये तुम्हाला स्टार्टिंगला असं लक्षात येईल की तुम्ही ज्या ठिकाणापासून उष्णता द्यायला सुरुवात केली तिथून बघा टेम्परेचर अजिबात वाढलेलं नाही. येते लक्षात? तुम्ही जर नीट पाहिलं तर कमीत कमी बघा इथून 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, 4 मिनिट, किती मिनिटापर्यंत तुम्हाला तसंच टेम्परेचर होतं 0 डिग्री सेल्सिअसला 4 मिनिटापर्यंत. आणि 4 मिनिटानंतर तुम्ही जर थर्मामीटरमध्ये ऑब्झर्वेशन केलं तर हळूहळू हळूहळू हे टेम्परेचर वाढत 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 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलेलं आहे. मग आपण 1 मिनिटापासून 4 मिनिटापर्यंत उष्णता तर कंटिन्यू देत होतो. मग ही उष्णता देत होतो तर टेम्परेचर का वाढलं नाही? हा प्रश्न आहे सगळ्यात अगोदर आपल्या पुढे. सांगते तुम्हाला का वाढलं नाही, लक्ष द्या. That the temperature of the mixture remains 0 degree centigrade till the ice melts completely. म्हणजे तुम्ही हिटिंग देताय तरी सुद्धा जोपर्यंत यातलं पूर्ण बर्फ वितळत नाही तोपर्यंत टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअसलाच मेंटेन राहणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे का? या ठिकाणी आपण जी हीट देतो ती हीट या ठिकाणी स्टेट चेंज करण्यासाठी वापरली जाते. सॉलिड स्टेट आहे, ह्या सॉलिडचं लिक्विडमध्ये रूपांतर करण्यासाठी आपण जी हीट देतो ती वापरली जाते. म्हणूनच इथं हीट दिली तरी सुद्धा टेम्परेचर का वाढत नाहीये? कारण या ठिकाणी ती हीट वापरली गेली. कशासाठी? टू चेंज द स्टेट ऑफ अवर सबस्टन्स. सॉलिड इज कन्वर्टेड इनटू लिक्विड. म्हणूनच 4 मिनिटापर्यंत आपण हीट देत राहिलो तरी टेम्परेचर वाढलं नाही. 4 मिनिटानंतर पूर्णपणे याचं पाणी होतं आणि त्यानंतर मग आपण दिलेली हीट ह्या थर्मामीटरवर आपल्याला दिसून येते. हळूहळू टेम्परेचर वाढू लागतं. If we continue heating, even after conversion of all the ice into water, the temperature of water starts rising and reaches 100 degree centigrade. ठीक आहे, हळूहळू कुठपर्यंत गेलं हे वाढत 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 समजा पूर्ण पाणी झालं तरी आपण हीट चालूच ठेवली तर एक हळूहळू टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाईल. आणि 100 डिग्री सेल्सिअसला गेल्यानंतर हे पाणी काय होईल? स्टार्ट टू बॉईल, उकळू लागेल. At this temperature, water starts converting into steam. स्टीम, वाफ येते. The temperature of water remains constant at 100 degree centigrade till all water converts into steam. मग ज्यावेळी पाण्याचं रूपांतर स्टीम मध्ये होईल त्यावेळी तुम्ही टेम्परेचर बघा ते असेल 100 डिग्री सेल्सिअस. त्या ठिकाणी तुम्ही किती जरी हीट कंटिन्यू देत असाल तर 100चं 101, 102, 105 असं होणार नाही. कारण ते कंटिन्यू तिथेच का? पाण्याचा बॉइलिंग पॉईंट किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस. मग यापुढे आपण जर उष्णता दिली ही कुठं गेली? तर ती उष्णता पाण्याचं रूपांतर कशात करण्यात वापरली गेली? स्टीम मध्ये. म्हणजे हीट वापरली जाते आणि जी हीट आपण देऊन सुद्धा आपल्याला दिसत नाही ती वापरली जाते. अशाच हीटला लॅटेंट हीट म्हणतात, अप्रकट उष्मा. The graph of temperature versus time is shown above. या ठिकाणी बघा आधी बर्फ होता पाण्यात, बर्फाचं रूपांतर पाण्यात होईपर्यंत 4 मिनिटं गेली आणि तिथून मग हळूहळू टेम्परेचर वाढत 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 गेलं कुठपर्यंत? 100 डिग्री सेल्सिअस. 100 डिग्री सेल्सिअसच्या पुढे टेम्परेचर गेलेलंच नाही, ते कंटिन्यू 100 डिग्री सेल्सिअस पर्यंतच राहणार आहे. त्याच्या पुढे टेम्परेचर जाणार नाही. In this graph, line AB represents conversion of ice into water at constant temperature.
या ठिकाणी लाईन ए बी तुम्हाला काय दाखवते, व्हेरी व्हेरी IMP आहे हा टॉपिक. कारण का ही ग्राफ तुम्हाला इथं छापून येतो हॉटच्या आपल्या ह्याच्यामध्ये हॉटच्या क्वेश्चन पेपरमध्ये, आणि त्या ठिकाणी विचारतात लाईन ए बी काय दर्शवते, लाईन BC काय सांगते आणि लाईन CD काय सांगते. म्हणून नीट लक्ष द्या. या ग्राफमध्ये लाईन ए बी काय दर्शवत आहे, कन्व्हर्जन ऑफ आईस इनटू वॉटर. पूर्ण बर्फाचं रूपांतर कशात होत आहे, पाण्यात होत आहे. हे महत्वाचं वाक्य, याला टिक करा. When ice is heated, it melts at 0 degree centigrade and converts into water at this constant temperature. म्हणून आईस पूर्णपणे मेल्ट जरी झाला तरी पूर्णपणे ही तो उष्णता वापरून होतो. त्यासाठी इथं 4 मिनिटं लागलेले. तर ही लाईन ए बी आपल्याला हे दर्शवत आहे. The ice absorbs heat energy during this transition ट्रान्झिशन म्हणजे कन्व्हर्जन. बरं का, नीट लक्ष द्या. या ठिकाणी दिलेली हीट ह्या कन्व्हर्जन मध्ये आईसने वापरलेली आहे. the absorption of energy continues till all the ice converts into water. The temperature remains constant during this transition. ठीक आहे. टेम्परेचर अजिबात चेंज होत नाही. ते 0 ते 0 लाच राहतं. This constant temperature at which the ice converts into water is called the melting point of ice. हो, ह्या कॉन्स्टंट टेम्परेचरला जोपर्यंत पूर्ण बर्फ वितळत नाही तोपर्यंत टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस मेंटेन होतं, आणि त्याच टेम्परेचरला म्हणतात मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस. तो किती आहे, 0 डिग्री सेल्सिअस. Thus, during transition of solid phase to liquid, the object absorbs heat energy, but its temperature does not increase. म्हणूनच हा समजा बर्फ आहे. बर्फ सध्या सॉलिड स्टेट मध्ये आहे. आपण हीट देत आहोत. हीट दिल्यामुळे हे सगळे कण ती हीट ऍब्सॉर्ब करतायत. हीट काय करतायत, पूर्ण ऍब्सॉर्ब करतायत. म्हणून हीट दिली गेली आहे पण टेम्परेचर वाढलं नाही. का वाढलं नाहीये, हीट सॉलिडच्या कणाने ऍब्सॉर्ब केलेली आहे. This heat energy is utilized for weakening the bonds between the atoms or molecules in the solid and transform it into liquid phase. म्हणजे सॉलिडचे ॲटम किंवा बॉन्ड आहेत त्याला वीक करून तोडून त्या सॉलिडचं रूपांतर लिक्विड फेज मध्ये करण्यासाठी ही हीट एनर्जी इथं वापरली गेली. ती वापरली असल्यामुळे ती आपल्याला कुठेही मोजता येत नाही. The heat energy absorbed at constant temperature during transformation of solid into liquid is called the latent heat of fusion. बरं, नीट लक्ष द्या. महत्वाचं आहे की अशी हीट एनर्जी की कुठल्याही पदार्थाचं सॉलिडचं रूपांतर लिक्विडमध्ये करताना जी हीट एनर्जी वापरली जाते, म्हणजे सॉलिडचे बॉन्ड ब्रेक करून त्याचं रूपांतर लिक्विडमध्ये करण्यात वापरली जाते, ती लॅटंट हीटच आहे. पण सॉलिडचं रूपांतर लिक्विडसाठी आपण कुठला शब्द वापरलेला आहे, फ्युजन. कुठला आहे हा, फ्युजन. लॅटंट हीट ऑफ फ्युजन असं म्हणतात याला. The amount of heat energy absorbed at constant temperature by unit mass of a solid to convert into liquid phase is called the specific latent heat of fusion. बरं, लॅटंट हीट म्हणजे प्रगड उष्मा, हे तर तुम्हाला माहिती आहे. फ्युजनचा अर्थ होतो सॉलिडचं रूपांतर लिक्विडमध्ये करणे. मग हे आपल्याला काय केले, सायंटिफिक भाषेत डिफाईन केली. द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्सॉर्ब ॲट द कॉन्स्टंट टेम्परेचर. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, तुम्ही डोळे पुढे आणा, 0 डिग्री सेल्सिअस आहे. पण हीट आपण कंटिन्यू देत आहोत बाय युनिट मास ऑफ अँड सॉलिड. समजा एक ठराविक युनिट मास आहे, 1 किलो म्हणजे युनिट मास धरा तुम्ही. 1 किलो आपल्याकडे बर्फ आहे, त्याचं रूपांतर आपल्याला लिक्विड फेजमध्ये करण्यासाठी 0 डिग्री सेल्सिअसला जेवढी हीट एनर्जी आपण वापरली जाते तर त्या हीट एनर्जीला म्हणतात स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ फ्युजन. फ्युजन कळलं तुम्हाला की आपण 1 किलो शब्द वापरला म्हणून स्पेसिफिक शब्द आला. अंदाज जास्त तर स्पेसिफिक वापरायची गरज नाही. इथं युनिट मास शब्द आहे, सो यासाठी आपण स्पेसिफिक हा वर्ड्स घेतलेला आहे. नीट व्यवस्थित बघा, हे कळलं तरच खालचं कळणार आहे तुम्हाला. Once all the ice is transformed into water, the temperature of water starts rising. बर, एकदा ह्या 4 मिनिटात बर्फाचं पूर्ण रूपांतर पाण्यात झालं. ठीक आहे, आता पाणी हळूहळू तापतं, परिणामी हळूहळू टेम्परेचर पण असं वाढत 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 गेलेलं आहे. कुठपर्यंत, 100 डिग्री सेल्सिअस. आता सेम असंच आहे, फक्त इथं आपण सॉलिड टू लिक्विड बघितलं होतं. या ठिकाणी आपल्याला लिक्विड टू व्हेपर म्हणजे गॅस पाहायचा आहे. It increases up to 100 degree centigrade. Line BC in the graph represents rise in temperature of water from 0 degree centigrade to 100 degree centigrade. हे महत्वाचं वाक्य. द लाईन ए बी काय दर्शवते आपण मगाशी पाहिलं होतं. आता लाईन BC काय दर्शवते, तर लाईन BC या ग्राफमध्ये काय दर्शवते तुम्हाला, टेम्परेचर ऑफ वॉटर, पाण्याचं टेम्परेचर कसं वाढत जाते फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस. हे टेम्परेचर कसं वाढत जाते हे तुम्हाला लाईन BC मुळे कळणार आहे.
बरं. Thereafter, even though heat energy is supplied to water, its temperature does not rise. एकदा 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण आलो की त्या ठिकाणी त्याच्या पुढे मात्र टेम्परेचर जात नाही. फक्त 100 पर्यंतच आहे पाण्याचा बॉइलिंग पॉइंट. The heat energy is absorbed by water at this temperature and used to break the bonds between molecules of the liquid and convert the liquid into gaseous state. मग अशी सॉलिडचं रूपांतर हीट वापरून आपण लिक्विडमध्ये केलं. तर 100 डिग्री सेल्सिअसला आता काय होतं, लिक्विडमध्ये पण जे बॉन्ड आहेत त्या हीट एनर्जीमुळे ते बॉन्ड ब्रेक होतात आणि ब्रेक झाल्यामुळे लिक्विड एनर्जी किंवा लिक्विड फॉर्म कॅन बी कन्वर्ट इन टू गॅसेस फॉर्म किंवा गॅसेस स्टेट. Thus, during transformation from liquid phase to gas phase, heat energy is absorbed by the liquid, but its temperature does not change. या ठिकाणी बघा पाण्याचं रूपांतर कशात होत आहे, वाफेमध्ये. पण टेम्परेचर तेवढंच मेंटेन आहे 100 डिग्री सेल्सिअस. इथं टेम्परेचर वाढले का 120 110 नाहीच वाढलेलं ना, टेम्परेचर तेवढंच कॉन्स्टंट आहे. मात्र हीट आपण देतोय खालून. मग आपण दिलेली हीट कुठे वापरली जाते, या ठिकाणचं लिक्विड जे आहे बॉइलिंग वॉटर आहे, इट कॅन बी कन्वर्ट इन टू स्टीम. आणि स्टीम मध्ये किंवा गॅसेसमध्ये याला कन्वर्ट करण्यासाठी आपण ही हीट वापरत आहोत. The constant temperature at which the liquid transforms into gaseous state is called the boiling point of the liquid. हे तर माहिती आहे. असं कॉन्स्टंट टेम्परेचर की ज्यामध्ये पाण्याचं रूपांतर होत आहे गॅसेस फॉर्ममध्ये, त्याला आपण बॉइलिंग पॉईंट म्हणतो. आणि पाण्याचं बॉइलिंग पॉईंट आहे 100 डिग्री सेल्सिअस. The heat energy absorbed at constant temperature during transformation of liquid into gas is called the latent heat of vaporization. मग अशी आपण लेटेंट हीट ऑफ फ्युजन बघितलं होतं. फ्युजनमध्ये सॉलिडचं रूपांतर कशात होत होतं, लिक्विडमध्ये. आता सेम तसंच आहे, मात्र लिक्विडचं रूपांतर या ठिकाणी कशात होत आहे, गॅसेसमध्ये. तर ही लॅटेंट हीटच आहे, पण लिक्विड कॅन कन्वर्ट इन टू गॅसेस, म्हणून इथं शब्द आहे व्हॅपोरायझेशन. काय आहे, व्हॅपोरायझेशन. नीट लक्ष द्या. म्हणजेच आपलं ही बाष्पनाचा अप्रकट उष्मा असं म्हणतात मराठीत. ठीक आहे. The हां, फुल स्टॉप.